हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत? मजेत. आज आपण भेटूया एक मस्त अशी आणि हेल्दी रेसिपीमध्ये. त्याच्यात आपण बनवणार आहे छान असे मेथीचे मुठे. तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहे मेथीचे मुठे. आज आपण 2 पीठ मिक्स करून मेथीचे मुठे बनवणार आहे. चला तर मंडळी, मी तुम्हाला दाखवते मेथीचे मुठे बनवायसाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्सचा वापर करणार आहे. तर मी मस्त अशी बारीक वॉश करून मेथीला कापून घेतली आहे. हे आहे आपले सर्व मसाले, ज्याच्यात आपण लाल तिखटचा बिलकुल पण वापर करायचा नाही आहे. इथं मी घेतली आहे 1.5 चमच्यासारखी साखर. इथं मी घेतलं आहे स्वादानुसार मीठ. इथं मी घेतली आहे अजवाईन, 1 लिंबू, 1 चमच्यासारखी तीळ. इथं आपण 2 करणार आहे. एक मी घेतला आहे बाजरीचं पीठ आणि घेतलं आहे चणाचं पीठ. हे दोघी मिक्स करून आपण आज मेथीचे मुठे मस्त असे बनवणार आहे. तिखट आणि चटपट आणि मस्त असे गोड आंबट मेथीचे मुठे बनवणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि मी इथं अद्रक लसूण मिरच्यांची पेस्ट वाटली आहे, तुम्ही बघू शकताय. चला तर मी तुम्हाला दाखवते काय काय आपण कशी रीते बनवायचं आहे. चला आपण स्टार्ट करूया. मेथीचे मुठ्यांसाठी आपण पहिला जे काम करायचं आहे ते आहे मेथी जी आपण वॉश केली आहे ती मी टाकते आहे आणि त्याच्यात आपण मीठ टाकायचं आहे. मीठ मध्ये मेथीला मस्त असं मिक्स करून घेतलं आहे. आपण टाकायचं आहे हे जे अजवाईन आहे, तिला मस्त असं हाताने क्रश करून घेतली आहे. तीळ टाकायची आहे. अद्रक लसूण मिरच्यांची पेस्ट मी इथं 1 चमच्यासारखी घेतली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता. आता मी इथं टाकणार आहे 1.5 चमच्यासारखी साखर. इथं मी टाकणार आहे लिंबू. आता इथं आपण अर्धे चमचे सारखं हळद, धना जिरा पावडर टाकायचा आहे. थोडंसं आपण गरम मसाला आणि हे सर्वांना आपण छान असं मेथी करून घेऊ. तुम्ही बघू शकताय. आता आपण इथं बाजरीचं पीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तुम्ही बघू शकता अर्धी वाटी सारखं मी चण्याचं पीठ टाकते आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊ. आपण इथं पाणीचा वापर नाही करायचा आहे, कारण की मेथीला छान असं पाणी सुटलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता पीठ जे आहे मिश्रण त्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल पण टाकायचं आणि मस्त असं बघा, मी पाणीचा बिलकुल पण वापर नाही केला आहे. मेथीला जे पाणी सुटलं होतं त्याच याच्यामध्ये मी मस्त असं पीठ बांधून घेतलं आहे. तुम्ही बघू शकताय मस्त असं पीठ मी मळून घेतलं आहे. आता आपण याला इडलीच्या कुकरमध्ये बाफायला ठेवायचं आहे. चला, इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवते आहे. गरम होतं तोपर्यंत आपण इथं मुठे बनवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी इथं थोडंसं तेल टाकणार आहे. डिशला मस्त असं तेल लावून घ्या. हाताला थोडं तेल लावा. आपण जे हे पीठ मळलं आहे त्याला तुम्ही बघू शकताय. हे बघा, मुठ्यांचे मस्त असं शेप येईल. बघू शकता मी छान असे मुठ्यांसारखे शेप करून घेतले आहे, असं असं करून. आता आपलं पाणी गरम झालं आहे. आता आपण 15 मिनिटासाठी मुठ्यांना बाफायला ठेवूया. झाकून घेऊ. 10 ते 15 मिनिटासाठी आपण मीडियम गॅसवर मुठ्यांना बाफू देणार आहे. आता आपले मुठे बाफून रेडी आहे. आता आपण त्याला कट करायचं आहे. तुम्ही बघू शकताय मुठ्यांना छान असं आपण गोल शेपमध्ये कापून घ्यायचे आहे. नंतर आपण त्याला वघार करूया. मुठ्यांचा वघार करूया. मी इथं पॅन ठेवला आहे. वघारसाठी इथं मी तेल टाकते आहे 1 ते 2 पडी. तुम्ही बघू शकताय आपलं तेल गरम झालं आहे. त्याच्यात मी थोडी हिंग टाकते आहे. याचा वघार करते आहे. वघारमध्ये आपण थोडी तेल टाकूया. आता मी इथं मुठे टाकते आहे. तुम्ही बघू शकताय
आणि मस्त असं हलवून घ्यायचे आहे मुठ्यांना. तुम्ही बघू शकताय छान असे आपले मेथीचे मुठे तयार आहे. याला आपण आता मी इथं मेथीचे मुठे छान असे प्लेटमध्ये काढून घेते आहे. तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहे आपले मेथीचे मुठे. माझे मेथीच्या मुठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओला लाईक करा. चला तर मंडळी, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. टाटा, बाय बाय.